नमस्कार मित्रांनो, आजचा विषय आहे पॉवर ऑफ अटर्नी. पॉवर ऑफ अटर्नी कोण करू शकतो, कोणाला करून देऊ शकतो, कुठल्या विषया संदर्भात करून देऊ शकतो, त्याला स्टॅम्प ड्युटीच्या काय तरतुदी लागू पडतात आणि जर पॉवर ऑफ अटर्नी करून दिला त्याचा कायदेशीर परिणाम काय होत असतो, या सर्व विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. मित्रांनो, आम्ही असं बघत असतो, पॉवर ऑफ अटर्नी करून दिला, ज्या व्यक्तीच्या नावाने पॉवर ऑफ अटर्नी करून दिला त्याला असं वाटतं की मी मालकच झालो. काही राज्यांमध्ये, आपल्या देशामध्ये आणि आपल्या राज्यामध्ये काही भागांमध्ये काही लोकांचा असा समज आहे की माझ्या नावाने पॉवर ऑफ अटर्नी एखाद्या मिळकती संदर्भात करून दिला आणि माझ्या नावाने कब्जापत्र करून दिलं, झालं. अशा प्रकारचे व्यवहार कायद्यात बसतात काय? आपण हे सर्व विषय ची कायदेशीर बाजू बघूया. मित्रांनो, हा पॉवर ऑफ अटर्नी म्हणजे काय? पॉवर ऑफ अटर्नी म्हणजे एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला दिलेला अधिकार, कायदेशीर रीतसर मार्गाने दिलेला अधिकार. उदाहरणार्थ, ए व्यक्ती आहे, त्या व्यक्तीला सब रजिस्ट्रार ऑफिस मध्ये जाऊ शकत नाही, कधी कधी सिटी सर्वे ऑफिस मध्ये जाऊ शकत नाही, कधी कोर्टात जाऊ शकत नाही. तर काय मग त्याचे ह्या शासकीय कार्यालयातले, कोर्टातले, सब रजिस्ट्रार ऑफिसचे काम कसे करणार? मग अशा परिस्थितीमध्ये हा व्यक्ती काही कारणास्तव पॉवर ऑफ अटर्नी बी व्यक्तीच्या नावाने करून देत असतो आणि त्याद्वारे त्याला अधिकार देत असतात की या विषया संदर्भात किंवा या मिळकती संदर्भात किंवा कुठलेही शासकीय व्यवहार करण्याकरता मी म्हणजे ए म्हणत आहे बी ला लेखी दस्ताद्वारे, त्याला म्हणतो आपण पॉवर ऑफ अटर्नी, की याद्वारे मी तुम्हाला सर्व अधिकार देत आहो, माझ्या वतीने तुम्ही हे सर्व अधिकार वापरण्यात यावे. आणि जर त्या व्यक्तीने सर्व अधिकार वापरले ते ए व्यक्तीला बंधनकारक असतात, जसे काही आणि जणू काही एने सर्व व्यवहार केले. म्हणजे पॉवर ऑफ अटर्नी असा दस्त ज्याद्वारे एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला कायदेशीर अधिकार ट्रान्सफर करत असतो, त्याच्या वतीने काही कृती, काही कार्य करण्याकरिता. याला म्हणतो आपण पॉवर ऑफ अटर्नी. मित्रांनो, पॉवर ऑफ अटर्नी ची प्रथा बरेच राज्यात असं दिसून येते आपल्याला की पॉवर ऑफ अटर्नी करून दिला म्हणजे तो मालकी झाला. मान्य सर्वोच्च न्यायालयाने ही पोझिशन क्लिअर केली की पॉवर ऑफ अटर्नी हा मालकीचा डॉक्युमेंट कधीही राहू शकणार नाही आणि म्हणून ही जी प्रॅक्टिस आहे ही डिप्रिशिएट केली. आपण पण बघतो कधी कधी एखादी प्लॉट घेतात लोक, जमीन घेतात, सेल डीड होऊ शकत नाही, तर मग काय करतात, परचेसरच्या नावाने पॉवर ऑफ अटर्नी करून देतात. कधी रजिस्टर्ड असतो, कधी अनरजिस्टर्ड असतो आणि त्याच्या नावाने कब्जापत्र पण करून देत असतात, अनरजिस्टर्ड असते. मित्रांनो, जेव्हा आपण लाखो रुपये खर्च करून, आपल्या परिश्रमाने कमावलेले पैसे खर्च करून आपण मिळकत खरेदी करत असतो, तेव्हा आपण हे बघायला पाहिजे की ही मिळकत कायदेशीर खरेदी करण्यासाठी पात्र आहे की नाही. काही याच्यावर काही लिगल कायदेशीर अडचणी आहे काय? काहीतरी निश्चितच अडचण असल्यामुळे अशा मिळकतीची विक्रीपत्र होऊ शकत नाही आहे, सेलडीड होऊ शकत नाही आहे. तरी पण आपण समाजात बघतो लोक अशा मिळकती खरेदी करण्याचे व्यवहार करत असतात आणि मग शेवटी सेलडीड होत नाही, काही कारणास्तव मग प्रकरण न्यायालयात येत असतात. असा हा सर्व सामान्य आमचा अनुभव आहे. मित्रांनो, मग हा पॉवर ऑफ अटर्नी कुठल्या विषयासंदर्भात केला जात असतो? जसं मी सांगितल्याप्रमाणे सिटी सर्वेचे ऑफिस आहे, सब रजिस्ट्रारचं ऑफिस आहे. मिळकतीच्या संदर्भात कधी कधी आपण बघत असतो की जर मला माझ्या नावाने एक प्लॉट आहे, इम्युएबल प्रॉपर्टी आहे आणि तो प्लॉट मला विकण्याचा अधिकार आहे आणि परंतु मी सब रजिस्ट्रार ऑफिस मध्ये जाऊ शकत नाही, तर मी माझ्या वतीने
सब रजिस्ट्रार ऑफिसमध्ये सह्या करण्यासाठी एखाद्या व्यक्तीला पॉवर ऑफ अटर्नी करून देऊ शकतो. माझ्या वतीने तो व्यक्ती जाईल आणि माझी प्रॉपर्टी तो व्यक्ती विकेल आणि त्यांनी जे विकलेली प्रॉपर्टी आहे तो जो व्यवहार आहे मला बंधनकारक राहील. मग अशा प्रकारचे पॉवर ऑफ अटर्नी कंपल्सरीली रजिस्टर्ड पाहिजे काय? मित्रांनो, कायदेशीर आपण जर बघितले पॉवर ऑफ अटर्नी हा रजिस्टर्ड असलाच पाहिजे अशी तरतूद नाही. मात्र जेव्हा मी माझी इमूव्हेबल प्रॉपर्टी, माझा प्लॉट विकण्याचा अधिकार त्या व्यक्तीला देत आहो, म्हणजे माझा अधिकार इथून संपवून त्या व्यक्तीकडे ट्रान्सफर करत आहो, अशा प्रकारचा पॉवर ऑफ अटर्नी रजिस्टर्ड करणे जरुरी आहे. म्हणजे केवळ नोटराइज केलेला पॉवर ऑफ अटर्नी अशा परिस्थितीत चालणार नाही, कारण पॉवर ऑफ अटर्नी विकण्याचे मी अधिकार संपूर्ण त्याला दिले. सिम्प्लिसिटर प्रेझेंटेशन असेल, विकणारा मी आहे, परंतु माझ्या वतीने तो जो व्यक्ती आहे, मी जो अपॉइंट केलेला आहे तो जाणार आहे आणि तो तिथे फक्त हजेरी लावणार, प्रेझेंटेशन करणार. तशा वेळेस परिस्थिती वेगळी राहील, स्टॅम्प ड्युटी वेगळी राहील. नॉर्मली पॉवर ऑफ अटर्नी हा 500 रुपयाच्या स्टॅम्पवर केला जात असतो. आर्टिकल 48 महाराष्ट्र स्टॅम्प ऍक्ट नावाचा कायदा आहे त्यानुसार. मात्र जेव्हा मी इमूव्हेबल प्रॉपर्टी, जमीन आहे, विकण्याचा अधिकार त्या व्यक्तीला देत आहो, अशा वेळेचा पॉवर ऑफ अटर्नी हा रजिस्टर्ड करायला पाहिजे असं मी आपल्याला सांगितलं. तर अशा पॉवर ऑफ अटर्नीवर कन्व्हेयन्स म्हटला जाईल आणि आर्टिकल 25 आहे महाराष्ट्र स्टॅम्प ऍक्ट मध्ये. कन्व्हेयन्स जशी काही सेलडीडला जशी पोटफी लागते, स्टॅम्प ड्युटी लागते, त्या पद्धतीने स्टॅम्प ड्युटी चार्जेबल राहील अशी तरतूद आहे 48. तर मित्रांनो, अदरवाईज 500 रुपयाच्या स्टॅम्पवर चालेल. आणि मग पॉवर ऑफ अटर्नी करत असताना काय काय गोष्टीचं आपल्याला भान ठेवावं लागेल. मित्रांनो, पॉवर ऑफ अटर्नी जरी सोपा आहे असं वाटत असेल आपल्याला, परंतु बघा, एक दस्ता आहे हा पॉवर ऑफ अटर्नी, एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने करून देत असतो. मात्र कायदेशीर जर बघितलं, यामध्ये बघा किती प्रकारचे कायदे अंतर्भूत होत असतात, किती कायद्यांचा अभ्यास पाहिजे असतो. नंबर 1, पॉवर ऑफ अटर्नी करत असताना पॉवर्स ऑफ अटर्नी ऍक्ट नावाचा कायदा आहे, त्या तरतुदीचे पालन झाले पाहिजे. नंबर 2, इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्टच्या तरतुदीनुसार हा पॉवर ऑफ अटर्नी असला पाहिजे. म्हणजे करून देणारा लिगली पात्र असायला पाहिजे, लिगल पात्रता त्यामध्ये असली पाहिजे. ज्या व्यक्तीच्या नावाने करून देत असतो तो लिगली त्याची क्वालिफिकेशन पाहिजेत, म्हणजे अनसाउंड माइंड नाही पाहिजेत, मेजर पाहिजेत. 3, रजिस्ट्रेशन ऍक्ट हा कंपल्सरीली रजिस्टर्ड करायला पाहिजे की नाही, त्याचं उत्तर मिळते रजिस्ट्रेशन ऍक्ट. किती रुपयाच्या स्टॅम्पवर करायला पाहिजे, त्यासाठी आहे स्टॅम्प ऍक्ट. आपण महाराष्ट्रात आहोत तर महाराष्ट्र स्टॅम्प ऍक्ट लागेल. म्हणजे बघा, पॉवर ऑफ अटर्नी ऍक्ट, इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट, स्टॅम्प ऍक्ट, महाराष्ट्र स्टॅम्प ऍक्ट, रजिस्ट्रेशन ऍक्ट इत्यादी कायदे. आणि पुन्हा जर काही लोकल लॉचा बार आहे की नाही, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट, या सुद्धा तरतुदी आपल्याला बघणे जरुरी राहील. तर मित्रांनो, पॉवर ऑफ अटर्नी जसा सोपा वाटतो, हा नागरिकांचे काम सोपे करावे या उद्देशाने ही तरतूद कायद्यामध्ये आहे. मात्र यामध्ये काही कॉम्प्लेक्सिटीज पण आहे, म्हणून पॉवर ऑफ अटर्नी करत असताना या खबरदारी घेणे जरुरी आहे. कारण आम्ही असं बघत असतो, नोटराइज केलेल्या पॉवर ऑफ अटर्नीच्या आधारावर ए नावाचा व्यक्ती बी नावाच्या व्यक्तीला प्रॉपर्टी विकून टाकतात आणि म्हणतात की नाही, माझ्या नावाने पॉवर ऑफ अटर्नी आहे, मला पॉवर आहे, मी विकू शकतो. परंतु तो रजिस्ट्रेशन झालेलं पाहिजे, त्याचं अप्रोप्रिएट आवश्यक अशी स्टॅम्प ड्युटी त्यावर भरली गेलेली पाहिजे मित्रांनो. अदरवाईज नॉर्मल कोर्समध्ये आपल्याला कोर्टामध्ये एखादा दावा करायचा आहे किंवा उच्च न्यायालयात याचिका असेल की कोणत्याही
प्राधिकरणासमोर किंवा न्यायालयासमोर एखादे प्रकरण दाखल करायचे असेल आणि जो व्यक्ती आहे ज्याला हे प्रकरण दाखल करायचे आहे तो जाऊ शकत नाही, तर अशी व्यक्ती त्याला ज्या कोणा व्यक्तीला पॉवर देण्याची इच्छा आहे त्या व्यक्तीच्या नावाने पॉवर ऑफ अटर्नी करून देऊ शकतो. 500 रुपयाच्या स्टॅम्पवर होईल, नोटराईज राहिला तरी चालेल आणि त्याला संपूर्ण अधिकार देईल की या प्रकरणामध्ये, दाव्यामध्ये किंवा याचिकेमध्ये वकील नियुक्त करणे, माझ्या वतीने प्लेंट साईन करणे, माझ्या वतीने साक्ष देणे, दावा दाखल करणे, विड्रॉ करणे इत्यादी सर्व जे काही ऑल पॉवर्स जे असतात कोर्टामध्ये कोर्ट केस चालवण्यासाठी आवश्यक तेवढे अधिकार दिल्या जाऊ शकतात. म्हणजे नागरिकांना ही एक फॅसिलिटेटिंग प्रोव्हिजन्स आहेत, म्हणजे सोयीसाठी ह्या तरतुदी आहेत. मात्र या पॉवर ऑफ अटर्नीचे आपण दुरुपयोग पण बघत असतो. या पॉवर ऑफ अटर्नीच्या आधारावर बरेचसे प्रकरण उद्भवतात, मग वाद निर्माण होतात, कोर्टात जात असतात. मग हा पॉवर ऑफ अटर्नी किती प्रकारचे असतात? इररिव्होकेबल पॉवर ऑफ अटर्नी म्हणजे हा कधीच होणार की नाही रद्द. मित्रांनो, टायटल क्लॉज हा महत्वाचा नसून त्यामध्ये काय लिहिल्या गेलेलं आहे हे महत्वाचं आहे. स्पेशल पॉवर ऑफ अटर्नी म्हणजे विशिष्ट एका कामकाजाकरिता नियुक्त. जनरल पॉवर ऑफ अटर्नी सर्वसाधारण जे काही कामं पडतील भविष्यामध्ये त्या व्यक्तीला ते करण्याकरता केला जात असतो. रद्द केव्हा केला जाऊ शकतो? मित्रांनो, हात एक लक्षात ठेवायचा, जो व्यक्ती देऊ शकतो, जो व्यक्ती अधिकार देऊ शकतो तो व्यक्ती अधिकार परत घेऊ शकतो. जनरल रूल आहे. मात्र काही अपवाद आहे. कोणत्या कोणत्या परिस्थितीमध्ये हा पॉवर ऑफ अटर्नी मी एकटा, जो पॉवर ऑफ अटर्नी करून देणारा स्वतःच्या मर्जीने रद्द करू शकत नाही, याच्यासाठी वेगळ्या तरतूद आहे. कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट मध्ये तशी तरतूद आहे. मग रद्द करायच्या पद्धती काय आहे? ज्या पद्धतीने मी एका व्यक्तीला माझा पॉवर ऑफ अटर्नी होल्डर म्हणून अपॉइंट केलं, त्याला मी इंटिमेशन देईल, मी त्याला नोटीस देईल की हा पॉवर ऑफ अटर्नी उद्यापासून किंवा महिन्यापासून जे काही आपण त्यामध्ये लिहिणार तेव्हापासून रद्द होईल. मात्र जोपर्यंत तो रद्द होणार नाही तोपर्यंत आपल्या पॉवर ऑफ अटर्नी जे काही कामं केली असतील आपल्या वतीने, त्या पॉवर ऑफ अटर्नी जो करून देणारा त्याला प्रिन्सिपल म्हणतात. आणि ज्या व्यक्तीच्या नावाने पॉवर ऑफ अटर्नी करून दिला तो एजंट झाला. प्रिन्सिपल आणि एजंट कॉन्ट्रॅक्ट ऍक्टची भाषा. आणि पॉवर ऑफ अटर्नी होल्डर म्हणतो आपण इकडे. आणि हा पॉवर ऑफ अटर्नी हा डोनर आहे, हा पॉवर देत असतो त्याला. तर त्या पॉवर ऑफ अटर्नी होल्डरनी जे काही कामं केले असतील ते सर्व पॉवर ऑफ अटर्नी प्रिन्सिपलला, ज्या व्यक्तीने करून दिले डोनरला, बंधनकारक राहील. मात्र पॉवर ऑफ अटर्नी रद्द झाल्यानंतर जरी पॉवर ऑफ अटर्नी होल्डरनी काही काम केले असतील तर ते या देणाऱ्या व्यक्तीला बंधनकारक राहणार नाही. तर मित्रांनो, आजचा असा विषय होता की पॉवर ऑफ अटर्नी च्या संदर्भात घ्यावयाच्या काळजी जी घेणे जरुरी आहे, कायदेशीर तरतुदी काय आहे याचा केवळ हा परिचय आहे. मित्रांनो, पॉवर ऑफ अटर्नी ऍक्ट जरी छोटा असला मात्र यामध्ये बऱ्याच कॉम्प्लेक्सिटीज आहेत. माझा नेहमी मित्रांनो असा प्रयत्न असतो की कायद्याच्या किचकट कॉम्प्लेक्स तरतुदीला बाजूला ठेवून त्याला किती सिम्प्लिफाय करता येईल, सहज आणि साध्या भाषेत सांगता येईल, तरतुदी सांगणे टाळतो. म्हणूनच मी की सर्वसामान्यांना कायद्याचे ज्ञान व्हावे, कायद्याच्या ज्ञानाचा प्रसार व्हावा या हेतूने मित्रांनो मी अशा प्रकारचे व्हिडिओ बनवत असतो. आपल्याला व्हिडिओ आवडला असल्यास नक्की शेअर करा, आपल्या मित्रांना पाठवा आणि आमचे चॅनल जर आपण सबस्क्राईब नसेल केले मित्रांनो तर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद.